राजगड कारखान्याचे सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांची काळजी विरोधकांना आत्ताच का? कारखान्याचा ऊस दर हा ऊसाची रिकव्हरी व वाहतुकीच्या दरावर म्हणजेच FRP वर राज्य शासन ठरवून देते। त्याप्रमाणे आज तगायत ऊसाचा दर देण्यात आलाय। इतर कारखाने जादा दर देतात, त्यांच्याकडे उपपदार्थ निर्मिती होते, त्यामुळे ते शक्य आहे। मात्र राजगड कारखान्यास गळीत हंगामकरिताच राजकीय द्वेषभावनेतून कर्ज अडविले जाते, त्यामुळे गाळप घेण्यात अडचणी येतात। कर्मचारी पगार देणे देय आहे ते माननीय संचालक मंडळ यांनी कधीही नाकारले नव्हते व नाही सदर सर्व पगार राष्ट्रीय सहकार निगम यांनी मंजूर केलेल्या 80 कोटी कर्ज मिळाल्यावर तत्काळ पगार देण्याची तरतूद केली आहे। सभासदांकरिता दिवाळीनिमित्त एखादा अपवाद वगळता नेहमीच अल्प दरात साखर दिलेली आहे। राजगड कार्यक्षेत्रामधील ऊस हा बहुतांशी डोंगर व दुर्गम भागातील आहे। पावसाळ्यात पर्जन्यमान जादा असल्यानं ऊस पिकाला वाफसा मिळत नाही, त्यामुळे प्रति एकरी ऊस कमी मिळतो। शेतकऱ्यांना मशागतीस पावसामुळे वेळ मिळत नाही। बाहेरचे कारखाने चांगला दर्जाचा ऊस पळवतात, विरोधकही दुसऱ्या कारखान्याला चांगला ऊस देतात, परंतु शेतकरी देईल तो ऊस तोटा झाला तरी राजगड कारखाना ऊस गाळप करतो, हे ऊस उत्पादकांना माहिती आहे। विरोधकांचे आरोप हे आत्ताच का, हे सुज्ञ मतदार जाणतात। हे पुन्हा सांगू इच्छितो, विरोधकांनी शेतकरी व कर्मचारी यांच्याविषयी खोटा पुळका बंद करावा। संचालक मंडळ येणारा गळीत हंगाम 2024-25 सक्षमपणे कारखाना सुरू करून घेणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधक जे राजगड सहकारी कारखान्याविषयी सहानुभूती दाखवत आहेत, त्यांनी राजगड सहकारी कारखान्यासाठी काय योगदान दिले हे जनतेला माहीत आहे। चांगलं नाही करता आलं तर वाईटही करू नये।